आपण बघत आहात DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। नाशिक महानगरपालिकेच्या वतीने दिनांक 15 जून रोजी द्वारका ते मुंबई नाका परिसरातील मुख्य रस्त्याला व सर्व्हिस रोडवरील अडथळा निर्माण ठरणाऱ्या अतिक्रमित आस्थापनावर पोलीस विभाग व नाशिक महानगरपालिकेच्या वतीने संयुक्त कार्यवाही करण्यात आली आहे। या कार्यवाहीमध्ये 88 आस्थापना व अतिक्रमण असलेले शेड, ओटे, टपऱ्या काढण्यात आल्या आहेत। तसेच रहदारीस अडथळा ठरणाऱ्या वस्तू जप्त करून रस्ता वाहतुकीस मोकळा करून दिला आहे। दिनांक 16 जून रोजी दुपारी 3 वाजेपासून मुंबई नाका भागात पुन्हा ही कार्यवाही सुरू झाली होती। या कार्यवाहीमध्ये नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांनी स्वतः हजर राहून नागरिकांना आवाहन सुद्धा करण्यात येत आहे की अतिक्रमण स्वतःहून काढून घेण्यात यावे। या कार्यवाहीमध्ये पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण उपायुक्त सुवर्णा दखने यांसह सर्व विभागाचे विभागीय अधिकारी राजाराम जाधव, चंदन घुगे, जयश्री बैरागी, मदन हरिश्चंद्र यांसह नगररचना विभाग, बांधकाम विभागात तसेच वाहतूक शाखेचे कार्यकारी अभियंता व अतिक्रमण विभागाचे 6 विभागाचे सर्व कर्मचारी यांनी 2 JCB, 4 ट्रकद्वारे अतिक्रमण मोहीम राबवण्यात येत आहे। भविष्यात या भागात कुठलेही अतिक्रमण होऊ नये याची नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांनी केले असून अतिक्रमण झालेले आढळल्यास कडक कार्यवाही करण्यात येईल असे सांगण्यात येत आहे। DPA न्यूज साठी प्रतिनिधी भूषण जैन, नाशिक। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।